नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज मंगळवार होता आणि आज मंगळवारच्या दिवशी आज आमच्याकडची लाईट जाणार होती काय मेंटेनन्सच्या कामासाठी. एक 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत लाईट नव्हती, म्हणून आज आम्ही जरा लवकरच सगळं काम आवरलं, म्हणजे चारा वगैरे घेऊन आलो आणि कुटी पण करून ठेवली. तर बऱ्याच दिवसांपासून लोकांचा एक प्रश्न होता की ताई तुमची कुटी एवढी चांगली कसं काय होती. म्हणजे बऱ्याच जणांच्या गोठ्यावरती असा प्रॉब्लेम येत होता की कुटी व्यवस्थित होत नाही, त्याचा चोथा येत होता, त्यामुळे गाई वगैरे व्यवस्थित नीट कुटी खात नव्हत्या. तर मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तुमची एवढी कुटी चांगली कसं काय होते. तर म्हणलं आता केलेले आहेच तर एकदा दाखवूया. तर त्याचं कारण तुम्हाला सांगते, त्याचं दाखवतेच. तर ही आमची कुटी आहे बरं का. आम्ही कुटीला 2 पानं लावले. ते 2 पानं असल्यामुळे काय होतं की कुटी जरा जास्त चांगली बारीक होती आणि गाई वगैरे चांगली खातात. एकच पान जर लावलं तर त्याची कुटी मोठी होती, त्यामुळं गाई वगैरे नीटनेटक्या खात नाहीत आणि कुटी पण मोठी होती. तर आणि हे जे पान आहेत ते अशी एकदम आम्ही घासून लावतो. इथं जिथून घास बाहेर येतो ना तिथून अशी एकदम घासून लागली पाहिजे ती पानं. त्याच्यामध्ये थोडा जरी गॅप राहिला ना तरी मग कुटीचा चोथा येतो किंवा मग कुटी मोठी होती. त्यामुळे आणि जर चोथा आला तर गाई नीट खात नाहीत. त्यामुळे जेवढी बारीक कुटी होईल तेवढी गाई चांगले खाते, त्या शिल्लक वगैरे ठेवतात. आता आमच्या गावाने बघू शकता गाई अजिबात शिल्लक ठेवत नाही, सगळं व्यवस्थित चारा वगैरे खाऊन घेतात वगैरे, सगळ्या स्वच्छ आमच्या असतात कायम. म्हणजे गाई काही शिल्लक ठेवत नाहीत कारण कुटी आमची चांगली होती. आणि आणखी एक कारण म्हणजे ही जी पानं आहेत तर ती आम्ही आठवड्याला म्हणजे लावतो. ह्याचे कारण जर धार कमी झाली ना तर तरी पण कुटी म्हणजे चोथा येतो. तर धार पण आम्ही वरच्यावर त्याला लावतो आणि त्याच्यासाठी आम्ही स्पेशल ग्राइंडर पण घेतलेला आहे. तर ग्राइंडरने वरच्यावर धार वगैरे लावून घेतो, त्यामुळे पण कुटी चांगली होती. आणखी एक गोष्ट म्हणजे ही आमची मोटर आहे, लक्ष्मीची आहे, 3 HP. तर मोटर पण चांगली लागते, सिंगल फेजची आहे आणि डीपी आम्हाला जवळच आहे. आणि डीपी जवळ असल्यामुळे काय होतं की आम्हाला व्होल्टेज वगैरे चांगलं राहतं. त्यामुळे मोठा घास वगैरे घातला ना तरी म्हणजे घास कुतत वगैरे काय नाही, त्यामुळं कुटी एकदम चांगली होते. आणि हा जो घास आहे तर घास जो आहे तो भरपूर घातला गेला पाहिजे. ज्यावेळी आपण जास्त घास घालतो त्यावेळी हे जे स्प्रिंग आहे तिथं ते इथपर्यंत येतात. आणि एवढा घास मोठा कायम जर चालू राहिला ना, जेवढा घास तुम्ही जास्त घालाल ना तेवढी कुटी तुमची चांगली होणार आहे. आणि जर कमी असा एवढा घास तुम्ही घातला तर त्याचा चोथाच येणार आहे. आणि त्यासाठी आम्ही काय करतो की आता आम्ही ऊस असतो, मका असते, कडवळ घास असा आमचा मिक्सिंग चारा असतो. तर एकाला एवढं सगळं पटपट घालणं मग आवडत नाही, त्यामुळं दोघं जण कुटी करतो. दोघं जण आम्ही घास घालायला असतो, त्यामुळे आमची कुटी पण चांगली होती. आणि घास कायम मोठा गेला पाहिजे तेव्हाच कुठं तरी कुटी चांगली होती. तर अशी काही कारणं म्हणजे आहेत आमच्या दृष्टिकोनातून, आमच्या अनुभवातून. तर त्यामुळे अशी कुटी चांगली होते. शिवाय जी कुटी जी आहे ती वरच्यावर त्याला आम्ही ग्रेस वगैरे करून घेतो. आणि जरी काय झालं तर आम्ही शक्यतो घरच्या घरीच तिचं सगळं नीट करतो किंवा सर्व्हिसिंग वगैरे करतो. कारण आता एवढ्या वर्षात बऱ्यापैकी चांगली माहिती झालेली आहे. आणि एवढं कष्ट करून आपण चारा वगैरे तोडून आणतो, उन्हाळ्याचं पावसाळ्याचं आपण काहीच बघत नाही. आणि तेच जर कुठे नीट नाही झाली, गायांनी नाश केली म्हणजे खाल्ली नाही, ती सुकारंड्यात टाकण्यापेक्षा गायींच्या मुखात गेलेली कधी पण चांगली. आणि आपलं कष्ट कुठं वाया नाही गेलं पाहिजे, त्यामुळं या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते. बघू शकता आमची कुटी एवढी बारीक आणि त्याच्यामध्ये चोथा वगैरे अजिबात येत नाही, त्यामुळं गाई वगैरे भरपूर आवडीनं आणि सगळे कुटी वगैरे खातात. तर बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा विचारलं होतं, म्हणून सांगितलं आमच्या अनुभवातून. म्हणजे कुटी खराब होण्याची किंवा चोथा वगैरे येण्याची काही कारणं असू शकतात. तर अशी काही कारणं आमच्या दृष्टिकोनात म्हणजे आली. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ज्योती देशमुख यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.